हा चिकन पोट्टा 3 शिट्ट्या करून घेतले आणि हा आपण कलेजी घेतली. आज आपण बनवणार आहे लिव्हर पोट्टा फ्राय. पहिला टाकणार आहोत नमकच नाही घेतलं. 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर थोडी झाली नाही. 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा पूर्ण चाट मसाला. नंतर आपण टाकणार आहोत चण्याचे पीठ 1 मोठा चमचा, 2 चमचे आणि 1 चमचा मैदा आणि हे तांदळाचं पीठ 2 चमचे. याच्यामध्ये टाकणार आपण एक अंडा, कलर टाकलाय आणि याला आता चांगलं ढवळून घेऊ, एकत्र करून घेऊ. ढवळायचं नाही बोलतो, मिक्स करून घेऊ ना, एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया. काय प्रॉब्लेम. अच्छा, नीलचं काय मिक्सी 12. बस अजून एक अंडा. चांगलं कोटिंग येईल याच्यासाठी. आता हे काय करायचं नील? मॅरिनेट. किती वेळ ठेवायचा? 15 मिनिटं ठेवूया. किती वेळ ठेवायचं? अर्धा तास. अर्धा तास. राईट. हे आता आपण असं मस्त झाकून पॅक करून ठेवतोय. हल्ली तुम्ही पाहत असालच नील आणि हे दोघे जण खूप इंटरेस्ट घेत असतात. म्हणजे त्यांना काही ना काहीतरी असं नवीन मेनू बनवायला आवडतात आणि त्याच्यामध्ये त्या दोघांचे स्वतःचे भरपूर काहीतरी ऍड करायचं, असं करूया तसं करूया चालू असतं. त्या दोघांचं डिस्कशन चालू असतं. पण जे पण काही करतात ते खूप छान करतात. तर असंच लास्ट टाइमचा ह्याच्या अगोदरचा एक मेनू बनवलेला त्यांनी, तर तो त्यांचा फसला होता. म्हणजे फ्राईड आयटमच होता. त्याचा मी व्हिडिओ बघू वाटलं मला, तर असं मी गंमत म्हणून थोडंसं अपलोड करेन. पण तो फसला होता, त्याच्यामुळे त्यांचा जरासा मूड ऑफ पण होता की ह्यावेळेस कसं होतंय. तर ह्यावेळेस अगदी छान झालं. दोघेजण अगोदरपासूनच तयारीमध्ये होते. असं खूप ऑइली असं नाही लागत हे बिलकुल. म्हणजे असं इतर ऑइली आयटम कसे वाटतात, नको वाटतात ते खायला, पण ह्याला बिलकुल ऑइल असं त्याच्यामध्ये शिल्लक नाही राहत. अगोदर मी पेट्टा, म्हणजे काही जण पोट्टा म्हणतात, काही जण पेट्टा म्हणतात, तर मी अगोदर तो फ्राय करायला टाकला. आणि त्याला जरा जास्त वेळ लागतो, म्हणजे 5-7 मिनिटं लागतात, कारण तो थोडासा कडक असतो आणि क्रिस्पी होण्यासाठी आणि आतून छान शिजण्यासाठी त्याला जरासा वेळ लागतो. नंतर म्हणजे स्टार्टिंगला फुल फ्लेम आणि नंतर मीडियम टू लो फ्लेमवरती मी तो फ्राय केला. त्याच्यानंतर मी कलेजी फ्राय केली. कलेजी आता म्हणजे फ्राय करते, तर कलेजीला काही जास्त वेळ नाही लागत, ती छान फटाफट होऊन गेली. त्याचा सुगंध इतका सगळीकडे चालू होता, नीलने तरी लगेचच खायला सुरुवात केलं. मी त्याची क्लिप नाही घेतलेली, तर तो प्लेट घेऊन बाहेर हॉलमध्ये मस्त बसून खात होता. आणि ह्याच्याबरोबर मी सोबत काय बनवायचं असं चाललेलं आमचं, कारण हा संध्याकाळचा मेनू बनवलेला. नीलचे फ्रेंड्स आले, त्यांनी तर काही खाल्लं नाही, कारण त्याला चिकन जास्त आवडत नव्हतं. मग रात्री पण जेवण काहीतरी बनवायला हवं. मग जास्त काही कोणाला भूक नव्हती, म्हणून आम्ही रात्रीसाठी वेगळा प्लॅन केला आणि हा संध्याकाळचा मेनू होता. ह्यानेच आमचं भरपूर फुल होऊन गेलो मेनू, म्हणजे हा हेवी होऊन गेला. तर ह्याच्यासोबत मी पुदिन्याची चटणी छान बनवली. पुदिना, मिरची, कोथिंबीर, लिंबू बस आणि मीठ एवढंच त्याच्यामध्ये टाकून खूप छान पुदिन्याची चटणी ह्याच्याबरोबर लागते. हे कॉम्बिनेशन मुलांना, म्हणजे नीलला ह्यांना खूप आवडलं. तर ह्याच्यासोबतच काय करायचं आता रात्रीचं जेवण, म्हणून आम्ही खूप विचार करत होतो काय करायचं. तर मस्त एक आयडिया सुचलेली आहे आम्हाला. तर हे खाऊन नील बोलला की नको राहू दे, काहीच नको बनवू मम्मा. मग असं करत करत आमचं शेवटी जशी आयडिया सुचली आम्हाला, बोलले तसं पाणीपुरीचा प्लॅन केला. पाणीपुरी तर बेस्ट बाबा, सर्वांना इतकी आवडते. हे सगळं खाऊन पण आम्ही पाणीपुरी तितक्याच आवडीने खाली. हे तुम्ही बघू शकता, ग्रीन चटणी किती छान दिसते, त्याच्यासोबत कांदा, लिंबू आणि हे हा सगळा मेनू, पेट्टा आणि कलेजी फ्राय. इतकं छान कॉम्बिनेशन, गरम गरम क्रिस्पी, इतकं छान सर्वांना आवडलं आम्हाला. म्हणजे ह्याने फुल होऊन गेलो आम्ही. भूक काही जास्त नव्हती आम्हाला, पण हे इतकं छान झालं. सर्वांनी मिळून केलेला हा डिश आहे आणि फर्स्ट टाइम अटेम्प्टमध्येच एकदम सक्सेसफुल झाली. खूप 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 छान. नक्की तुम्ही करून बघा.
म्हणून आम्ही असंच एक आयटम बनवला सर्वांच्या आवडीचा पाणीपुरी. पाणीपुरी इतकी सर्वांना आम्हा तिघांनाही आवडते, तर तेही आम्ही जेवण म्हणूनच खातो. तर पण यावेळी आम्ही पाणीपुरी खाताना थोडंसं टाइमपास केला, म्हणजे वाटून घेतल्या त्या अशा सर्वांनी पुऱ्या, कोण जिंकते बघूया. पण सर्वांनी तेवढ्याच पुऱ्या आवडीने खाल्ल्या, पाणीपुरी तेवढीच आवडीने खाल्ली. म्हणजे आम्ही तिघेही सरप्राईज झालो. नीलने थोडीशी क्वांटिटी नीलची कमी होती, त्याला थोडंसं त्याच्या एज वाईज मी कमी दिलेलं, आणि त्यालाही खूप आवडते पाणीपुरी, त्याच्यामुळे त्यानेही खूप आवडीने खाल्लेली. ओजस्वी मध्येच मस्ती चालू होती, पण खूप म्हणजे आजचा दिवस खूप छान गेला, खूप मस्त एन्जॉय केलं. तर तुम्ही अशी पाणीपुरी किंवा असं काही वेगळे आयटम करून नक्की बघा, आणि असंच काहीतरी छोट्या मोठ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी करून तो क्षण छानपैकी आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करा, तो दिवस छान घालवण्याचा प्रयत्न करा. असंच आम्ही काहीतरी वेगळे आयटम करून छान दिवस टाइम स्पेंड करतोय सर्वांसोबत. तर तुम्हीही नक्की करून बघा.